Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. संभाजीनगरमधील अमित साळुंके हत्या प्रकरणात आता नवी अपडेट समोर आली आहे। मुख्य आरोपी आप्पासाहेब कीर्तिशाहीला संभाजीनगर पोलिसांनी जालन्यातून अटक केली। यापूर्वी एका आरोपीला अटक करण्यात आली होती आणि एका जावयाचा खून केल्यानंतर कीर्तिशाही हा दुसऱ्या जावयाच्या घरी लपलेला होता, जालन्यात लपलेला होता। संभाजीनगर पोलिसांना ज्यावेळेस या घटनेची माहिती मिळाली, या प्रकरणाची माहिती मिळाली, त्यावेळेस पोलिसांचं एक पथक जालन्यात दाखल झालं। तिथे त्यांनी तपास सुरू केला आणि कीर्तिशाहीला त्याच्या दुसऱ्या जावयासोबत अटक करण्यात आलेली आहे। आता या प्रकरणामध्ये कीर्तिशाहीने कशा पद्धतीने अमितचा खून केला, या खुनामध्ये किती लोक सहभागी आहेत, हा कट कसा रचला गेला, या सगळ्या प्रकरणाची आता तपासणी सुरू होणार आहे। कीर्तिशाहीचा जो दुसरा जावई आहे स्वप्नील पटेकर, याला सुद्धा पोलिसांनी सह आरोपी म्हणून घोषित केलाय, त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आप्पासाहेब कीर्तिशाही याचे काही राजकीय नेत्यांसोबतचे जे फोटो माध्यमांतून समोर आलेले आहे, त्यामुळे सुद्धा आता या प्रकरणाची चांगली चर्चा रंगलेली आहे। आपला जावई अमितचा 14 जुलैला भोसकून खून केल्यानंतर आप्पासाहेब कीर्तिशाही हा जालन्याला कसा गेला, दुसऱ्या जावयाकडे तो कसा लपला आणि 10 दिवसांच्या या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी त्याला कशा बेड्या ठोकल्या, हे सगळं प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे। आपल्या मुलीशी आपल्या मर्जीच्या विरोधात लग्न केल्याच्या रागातून आप्पासाहेब कीर्तिशाही याने 14 जुलैला लाईट बंद करून अमित साळुंके या तरुणावरती 8 चाकूचे वार केलेले होते आणि या घटनेनंतर अमितला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि अमितवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर, त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर आप्पासाहेब कीर्तिशाही हा संभाजीनगरातून फरार झाला, गायब झाला आणि पोहोचला कुठे, तर जालन्यामध्ये। एका जावयावरती वार करून त्याच्या हत्येचा प्रयत्न करून हा दुसऱ्या जावयाकडे गेलेला होता। दुसरा जावई कोण होता, तर स्वप्नील पटेकर, जो जालन्यामध्ये राहतो, जालन्यामध्ये त्याचं स्वतःचं घर आहे। आरोपी सासरा हा काय करून आलाय याची माहिती दुसऱ्या जावयाला होती, त्याने त्याला लपण्यास संधी दिली, त्याच्या घरामध्ये ठेवलं, त्याचे मोबाईल वगैरे सुद्धा काढून घेतलेले होते, त्याच्या जेवणा खावण्याची आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींची सोय ही स्वप्नील पटेकरने केलेली होती आणि याच प्रकरणाची माहिती मिळाली संभाजीनगर पोलिसांना। आरोपी हा जालन्यामध्ये आहे, त्याच्या दुसऱ्या जावयाकडे आहे, याची टीप पोलिसांना मिळाली आणि पोलिसांचं एक पथक संभाजीनगरहून 60-65 किलोमीटर जालन्यामध्ये पोहोचलं आणि त्यावेळेस त्यांनी आप्पासाहेब कीर्तिशाहीला ताब्यात घेतलं। त्यावेळेस त्याचा जावई स्वप्नील पटेकर याला सुद्धा पोलिसांनी अटक केली आणि पोलिसांनी याचबरोबर जे आता 2 आरोपी हाती आलेले आहेत आणि यापूर्वीचा एक आरोपी, असं अमित साळुंके प्रकरणात आतापर्यंत 3 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहे। आतापर्यंत ज्या लोकांना 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली, त्यांचा तपास सुरू झालेला आहे। कशा पद्धतीने त्यांनी हत्या घडवून आणली, या कटामध्ये कोण कोण सहभागी आहे, याची सुद्धा पोलीस कोठडीमध्ये त्यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे। परंतु आता या प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 आरोपींची अटक झालेली असली तरी सुद्धा पोलिसांचा तपास हा आणखी वाढत आहे। जो सह आरोपी म्हणून ज्याला घेण्यात आलाय तो स्वप्नील पटेकर, जो आरोपीचा दुसरा जावई आहे, त्याची सुद्धा चौकशी पोलिसांकडून होणार आहे आणि ज्या वेळेस 14 जुलैला 8 वार हा कीर्तिशाहीने अमितवर केलेले होते, त्या रात्री त्या वडाच्या झाडाखाली आणखी किती लोक होते, कुणी लाईट बंद केलेली होती, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत आणि हत्येच्या दिवशी, हत्येच्या वेळी काय घडलेलं होतं, त्यावेळेस स्थानिकांनी कुणी कीर्तिशाहीला मदत केली का, हा सुद्धा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत। संभाजीनगर पोलीस हे घटनास्थळी गेले होते, त्यांनी तिथे चौकशी केली। ज्या अमितच्या पत्नी आहेत त्यांच्या घरी सुद्धा इंदिरानगरमध्ये पोलीस गेलेले होते, तिथेही त्यांनी चौकशी केली। आता जालन्यामध्ये पोलीस गेले आणि त्यांनी तिथून मुख्य आरोपीसह त्याच्या दुसऱ्या जावयाला अटक केली आहे। आता या प्रकरणामध्ये पोलीस आणखी कुणाला अटक करणार का, आणखी कोणत्या आरोपींना सोबत घेणार का, हा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, या अटकेवर तुमचं म्हणणं नेमकं काय आहे, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।